छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आलेली आहे. मूर्तीवरती सर हा रोज हार पाहताना सांगलीहून येतो. सांगलीहून शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी यांची 2 लोक आल्यानंतर पहिला महाराजांना एक अभिषेक आणि रोजच्या रोज महाराजांची पूजा आरती झाल्याशिवाय स्वराज्याचं दुसरा कामकाज करत नाही. पहिल्या आरतीने पूजा इथे होती. गेली 26 वर्षाचं कार्य आहे. या दरबाराचं तुम्ही पोस्टर आपल्या घरामध्ये लावला असेल बघा. एक इंग्रज बघा महाराजांच्या समोर झुकलाय. तो सर इंग्रज वकील होत असेल. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटर. इंग्रजांचा वकील महाराजांच्या अभिषेकाला गडावरती चालत आला होता आणि या गेट समोर आल्यानंतर आवाढव्य 2 हत्ती पाहिले. महाराजांच्या राज्याभिषेकाला हत्ती पाहून इंग्रज अधिकारी आश्चर्यचकित पडला. का पडला? एवढा मोठा हत्ती कसा आणला? हत्तीला आणलं कोणी? त्यावेळेस कोणीच उत्तर दिलं नाही. महाराजांनी हत्ती आणले कशी? पण आता इतिहासकार काय म्हणतात, हत्तीची लहान पिल्ले महाराजांनी पालखीमध्ये आणली होती. छोटी पिल्ले आणली ती पालखीमध्ये आणली खांद्यावरती आणि गडावरती आणून मोठी गडावरती गेली ना. हत्ती गडा पुढे तुम्हाला दाखवायचं. इथे राज्याभिषेक होता. एक शिवगर्जना झाले. आपल्याला पाठीमून जे बोलायचं शिवगर्जना असे आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वरा महाराजाधिराज राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय. राज्याभिषेक झाला. समोरचा गेट दिसतो बघा, नगार. मुंबईचा गटा मिंड्या पाहिल्यासारखं वाटतो. त्याच्यावरती नगारे वाजले ना का गडाचे महादरवाजे बनतोय. महादरवाजा खाली हा वरती इथून जायला पाहिजे. तिथून वरती जाऊन नगारे वाजवायचे. 2 खोल्या मोठ्या आणि नगारे वाजल्यानंतर गडाचे महादरवाजे बनवायचे. महाद्वार खाली हा नगार काढा. हे दरबार पाहिलं. आता आपण बाजारपेठ बघूया जुनी.